मराठी मराठी म्हणजे फक्त एक भाषा नाही, तर मराठी म्हणजे संस्कार, मराठी म्हणजे अस्मिता, मराठी म्हणजे सन्मान, मराठी म्हणजे एक भावविश्व. आता हीच मराठी निर्माण कधी झाली? तर काहींच्या मते 5000 वर्षांपूर्वी, तर काहींच्या मते 2000 वर्षांपूर्वी. पण मराठीतील पहिलं वाक्य आढळतं ते शके 905 मध्ये. ते म्हणजे श्री चावुंडराय कर्विएले. त्याआधी काही प्रमाणात मराठी प्रचलित असेल सुद्धा, पण जास्त प्रमाणात संस्कृत प्रचलित होती. त्यानंतर मराठी भाषेतील पहिला काव्यग्रंथ तयार झाला तो 1188 मध्ये कवी श्री मुकुंदराजांनी लिहिलेला विवेक सिंधू. त्यानंतर 1278 मध्ये मराठी भाषेतील पहिला पद्यग्रंथ तयार झाला, पहिला चरित्र ग्रंथ तयार झाला. तो महानुभाव संप्रदायाचे प्रमुख सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींवरती लिहिला गेलेला लीळाचरित्र. हा ग्रंथ तत्कालीन काळामध्ये माहिमभट्टांद्वारे लिहिला गेला आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं मराठी भाषेला खरा दर्जा, खरा मान आणि खरा सन्मान मिळाला. सर्वसामान्यांमध्ये मराठी प्रचलित होत गेली. महानुभाव संप्रदायाचे संस्थापक, आद्यप्रवर्तक आणि विस्तारक सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी 12व्या शतकात समाजक्रांती घडवली. समाज व्यवस्था, रूढी परंपरा, अंधश्रद्धेच्या अंधारामध्ये हा भारत देश गुडूप झाला होता आणि या अशाच या अंधारामध्ये एक समाजक्रांतीची ज्योत पेटवून तिचं मशालीमध्ये रूपांतर स्वामींनी केलं. स्वामींची तत्वे, स्वामींची शिकवण, स्वामींचं ज्ञान अलौकिक आणि अद्भुत होतं. आता महानुभाव संप्रदाय म्हणजे मोठ्या तेजाने युक्त असलेल्या लोकांचा संप्रदाय म्हणजे महानुभाव संप्रदाय. 12व्या शतकात गुजरातमधून एक हरिपाळ नावाचा युगपुरुष महाराष्ट्रात येतो. महाराष्ट्रामध्ये येऊन रुद्रपूरमधील श्री गोविंद प्रभूंना तो भेटतो आणि गोविंद प्रभूंकडून दीक्षा घेतो आणि हरिपाळ देवाचे श्री चक्रधर होतात. आणि हेच श्री चक्रधर पुढे जाऊन भारत भ्रमण करतात, सर्वसामान्यांपर्यंत मानवतेचं तत्वज्ञान पोहोचवतात. स्वामी भक्ती, समता आणि सदाचाराचा मार्ग दाखवतात. महाराष्ट्रात आज मराठी भाषेची सक्ती होत नाहीये, पण 800 वर्ष आधी 12व्या शतकात सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींनी गुजरातमधून महाराष्ट्रात येऊन मराठी भाषेची सक्ती केली होती. त्या काळी संस्कृत प्रचलित असून सुद्धा स्वामींनी सर्वसामान्यांना ज्ञान देण्यासाठी मराठी भाषा वापरली. स्वामी आपल्या भक्तांना सांगायचे, सर्वसामान्यांना समजेल, कळेल, उपजेल इतकी सोप्यातली सोपी भाषा म्हणजे मराठी भाषा. आता स्वामी म्हणजे संस्कृतचे आद्य पंडित, संस्कृतचे उत्तम अभ्यासक, पण तरीही स्वामी मराठी भाषेचा मान वाढवतात, मराठी भाषेला दर्जा देतात. आता 12व्या शतकात स्वामी गुजरातमधून महाराष्ट्रात येतात, मराठी भाषेचा दर्जा आणि मान वाढवतात. आता सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी निर्मित महानुभाव संप्रदाय म्हणजे दैववाद, कर्मकांड आणि अंधश्रद्धेला कडाडून विरोध. महानुभाव संप्रदाय म्हणजे सर्व जाती धर्माचा समावेशक संप्रदाय. महानुभाव संप्रदाय म्हणजे खरंच तत्वज्ञान. महानुभाव संप्रदाय म्हणजे सर्व जाती धर्माचा समावेशक संप्रदाय. महानुभाव संप्रदाय म्हणजे खरंच तत्वज्ञान. महानुभाव संप्रदाय म्हणजे खऱ्या परमेश्वराची ओळख. त्यावेळी मानवतेला लागलेला भेदाभेदाचा कलंक स्वामींनी आपल्या तत्वज्ञानाने पुसून टाकला आणि एक असा संप्रदाय निर्माण केला जिथे सर्वांना समान अधिकार असेल, समान हक्क असेल, समान वागणूक असेल, प्रत्येकाला त्या परमेश्वराजवळ जाण्याचा अधिकार असेल, जिथे स्त्री पुरुष समान असतील, जातपात भिरकावून देऊन सर्वांना एका छत्रीखाली स्वामींनी त्या संप्रदायाच्या माध्यमातून आणलं. अस्पृश्यांसाठी समानतेची वागणूक 12व्या शतकात पहिली स्वामींनीच दिली. एक विहीर खणून त्या विहिरीतलं पाणी सर्वांसाठी स्वामींनी खुलं केलं. ग्राम स्वच्छता अभियानाची सुरुवात सुद्धा स्वामींनीच केली. स्वामीच्या गावात जायचे, भक्तांच्या मदतीने पहिले ते गाव स्वच्छ करायचे आणि मग प्रवचनामार्फत लोकांची मन साफ करायचे. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार सुद्धा 12व्या शतकात स्वामींनीच दिला. स्वामींबरोबर असणारी शिष्या महेदंबा या मराठी भाषेतील पहिल्या कवयित्री ठरल्या. त्यांनी लिहिलेले धवळे हे आजही प्रसिद्ध आहेत. 12व्या शतकात स्वामींच्या मदतीने महानुभाव संप्रदाय हा झपाट्याने वाढत गेला. काबूल कंधार पासून ते अफगाणिस्तानपर्यंत, पंजाब, हरियाणा, लुधियाना, गुजरात, काश्मीरपर्यंत महानुभाव संप्रदायाचे अनुयायी वाढत गेले. पण नंतर स्वामींच्या कार्यपूर्तीनंतर या संप्रदायाचा प्रभाव कमी कमी होत गेला. नंतर संत एकनाथ, संत नामदेव, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या मार्फत वारकरी संप्रदायास उदयास आला आणि त्यामध्ये
महानुभाव संप्रदाय कुठेतरी लुप्त होत गेला. त्यानंतर 18व्या शतकामध्ये लोकमान्य टिळकांमार्फत सुरू झालेल्या केसरी वृत्तपत्रांमध्ये महानुभाव संप्रदायाचे कार्य आणि लेख छापून येऊ लागले. आणि त्यानंतर पुन्हा एकदा या संप्रदायाने झेप घेतली. मुंबई, दिल्ली, होशियारपूर, लोधियाना, महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेरही आज आपल्याला महानुभाव संप्रदायाचे अनुयायी दिसतात. आज जे आपण मराठी बोलतो, मराठी लिहितो, मराठी वाचतो, या मराठीचं काही प्रमाणात का होईना श्रेय 12व्या शतकातील सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी आणि त्यांच्या महानुभाव संप्रदायाला जातं. कारण त्यावेळी संस्कृत प्रचलित असून सुद्धा त्यांनी विवेक सिंधू, लीळाचरित्र, धवळे, सूत्रपाठ यांसारखे ग्रंथ लिहिला. मराठी भाषेचा आग्रह धरला.